विद्यार्थी मित्रांनो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये मिशन स्कॉलरशिप परीक्षा चौथी गणित 2025-26 पासून ही परीक्षा सुरू होत आहे। आपण गणितासाठी अत्यंत सोप्या भाषेतील आणि अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नासाठीचे व्हिडिओ तयार करीत आहोत। नक्की आपणास शिष्यवृत्ती परीक्षेसाठी किंवा आपण म्हणतो स्कॉलरशिप परीक्षेसाठी हे प्रश्न गणितासाठी उपयुक्त ठरणार आहेत, यात कोणती शंका असणार नाही। आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये आंतरराष्ट्रीय अंक संख्या चिन्ह असतील, देवनागरी संख्या असतील, म्हणजे इंग्रजी माध्यमातून अंक असो मराठी माध्यमातून असो त्याला आपण देवनागरी म्हणतो। आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजी। या ठिकाणी 5 अंकापर्यंतच्या संख्यांचे वाचन आणि लेखन आज आपण पाहणार आहोत। आपण 5 अंकी म्हटल्यानंतर एकक, दशक, शतक, हजार, दशहजार त्याचं वाचन कसं करतात हे यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे। या ठिकाणी यावरचा स्वाध्याय आपण पाहणार आहोत। या ठिकाणी पहा, ही संख्या आहे इथं एकक, दशक, शतक, हजार, दशहजार। एकक स्थानचा अंक 0 आहे, दशक स्थानचा अंक 2 म्हणजे 20 आपण म्हणतो। सुट्टे दशक शतक स्थानी 1 आहे, 1 से 20 म्हणतो आपण, 3 अंकाला 1 से 20। सुट्टे दशक शतक हजार 5120 म्हणतो। आणि सुट्टे दशक शतक हजार किंवा एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आपण चौथ्या आणि 5व्या ठिकाणची संख्या गृहीत धरून एकत्रित 25,000 म्हणतो। 25,120 कोठे आहे? 25,120 नंबर 3ला आहे। या ठिकाणी सुट्टे एकक, दशक, शतक, हजार, दशहजार 17,000। 4 नंबरची 5 नंबरची संख्या, 5 नंबरला 1 आहे, 4 नंबरला 7 आहे, 17,000। ओके। आणि सुट्टे दशक शतकाच्या ठिकाणी 0 आहे, त्यामुळे सुट्टे दशक या अंकाला आपण 17 म्हणतो। म्हणजे या ठिकाणी 17,017 17,017 शतक स्थानी 0 आहे, 17,017 कोठे आहे? 17,017 तर नंबर 2। त्यानंतर सुट्टे दशक शतक हजार, दशहजार म्हणजे एकक, दशक, शतक, दशक आणि शतकच्या ठिकाणी 0 आहे, त्यामुळे आपल्याला चौथ्या आणि 5व्या नंबरला जसं 17,000 25,000 तसे इथं अगदी बरोबर 27,000 आणि एकक स्थानचा अंक आहे 27,001 27,001 नंबर 4। त्यानंतर इथं पहा, एकक, दशक, शतक तिन्ही ठिकाणी 0 आहेत, अगदी बरोबर 13,000 नंबर 2। त्यानंतर या ठिकाणी एकक, दशक, शतक, हजार, दशहजार आणि हा जादांक आहे, 5 अंकी संख्येचा आपण विचार करतोय बरोबर। 80,000 8 से 8 दशक स्थानी आणि हजारच्या ठिकाणी 0 आहे। 80,000 15,000 20,000 इथं 20 असेल 20,000, 80,000 त्यामुळं 80,808 80,808 नंबर 1। ओके। आता या ठिकाणी या संख्या आहेत त्या अंकात लिहायच्या आहेत, त्या 65,407 65 प्रत्येक ठिकाणी 5 अंकी संख्या शोधायची। 1 2 3 4 5 6 अंकी झाली ही। 1 2 3 4 5 अंकी इथं आहे, इथं 4 अंक आहे, इथं लगेच उत्तर शोधणार तुम्ही। 65,407 हीच संख्या 5 अंकी संख्या आहेत बरोबर। 5 अंकी संख्येशिवाय आपण दशहजार म्हणत नाही। 5,407 त्यानंतर 50,330 50,000 इथं आहे, इथं 53 आहे, इथं 50 आहे, इथं 50 आहे। म्हणजे आता 5 अंकी संख्या या ठिकाणी इथं 1 2 3 4 5 अंकी संख्या, इथे 1 2 3 4 5 अंकी संख्या आहे, इथं सुद्धा 5 अंकी संख्या आहे। मग आता काय म्हटलंय? 50,330 330 इथं आहेच ना, 50,000 आहेत, 330 आहेत, म्हणजे 50,330 ही संख्या आहे। ओके। इथं 50,033 आहे, 330 ही आहे। ओके। इथं 50,303 आहे, इतर 4 अंक आहे, सोडून द्यायचं। इथं 25,002 25,002 5 अंकी संख्या, 25,000 हे काय 20 आहे, 25,002 ओके। 25,002 एकक स्थानचा अंक, दशक आणि शतक स्थानी 0 आहे, इथं 4 अंकी संख्या आहे, इथं 1 2 3 4 5 6 अंकी संख्या आहे। या ठिकाणी 5 अंकी संख्येमध्येच आपण 25,000 20,000 22,000 म्हणतो। अचूक पर्याय नंबर 2 9,15,000
आता 9,15,000 आपल्याला माहिती आहे हजारचा पावभाग आपण पाहिलेला आहे. हजारचा पावभाग 250, हजारचा अर्धा भाग 500, हजारचा पाऊण भाग 750. आता हजारचा पाऊ भाग 250 कोटी आहे, इथं 250 आहे पण मागं 8 आहे, त्यामुळं हा बरोबर 8,15,000 आहे. इथं 25 आहे, इथं 250 आहे, परंतु ही 5 अंकी संख्या आहे. इथं 90,225 होते, 9,15,000 म्हटले, अगदी बरोबर. नंबर 3-4 अंकी संख्या विचारात घेतली पाहिजे. 9,250, 250 हजारचा पावभाग आणि हे 9,000 आहे. 9च्या पुढं 250, 9च्या पुढं हजारचा पावभाग म्हणजे 250, 9,15,000. आपण म्हणतोय 9:15 वाजले म्हणजे 9:15 आपण 9.25 रुपये म्हणतो, म्हणजे 100 पैशातला पावभाग म्हणजे 25 पैसे, 9.25 म्हणजे 9.25. ओके. त्यानंतर 9:45 आपण म्हणतो 9:45 वाजले म्हणजे बरोबर 9:45 9:10 रुपये, म्हणजे या ठिकाणी 100चा पाऊण भाग, 100चा पावभाग 25, 100चा अर्धा भाग 50, 100चा पाऊण भाग 75, 9:45 म्हणजे 9, अगदी बरोबर आहे. 9:45 9:75, 9:10 रुपये म्हणजे 9,10,000 म्हणले, म्हणजे हजारचा पाऊण भाग 750 आणि मागं 9 असणार आहे, म्हणजे या ठिकाणी 10,000ला फक्त 250 रुपये म्हणजे पावभाग घातला, याच्यामध्ये घातला पाऊण भागामध्ये की आपल्याला 1,000 मिळतोय आणि पहिला 9 म्हणजे 10,000 होईल, पण 9,10,000 म्हणजे 9,750. या ठिकाणी बरोबर पर्याय निवडा. 2,500, 2,500 आणि 25,000. 2,500 म्हणजे आपण म्हणतो 2,500, कारण हजारचा अर्धा भाग या ठिकाणी 500, 2,000च्या वर आहे म्हणजे 2,500. 2 आणि हजारचा अर्धा भाग म्हणजे हे 2,500 आणि हे 2,500 समान आहेत, म्हणजे अ आणि ब एकच आहेत. अ ब क या सगळ्या संख्या एक आहे नाहीत, ब आणि क या एकच आहेत नाहीत, अ व ब वेगळे आहेत नाहीत, अ आणि ब एकच संख्या आहेत. ओके, अशा पद्धतीनं. आता 17 इथं आहे, पुढं 250 आहे. 250 म्हणजे हजारचा पावभाग म्हणजे 250 म्हणायलाच पाहिजे. इथं 17,000. एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, 17,000, 250 किंवा 17,500. महत्त्वाचा भाग आहे, 17,500 कोटी आहे. 17,250, 17,500. या ठिकाणी अचूक पर्याय नंबर दुसरा आहे ब. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपल्या इयत्ता 4थीतल्या आपल्या विद्यार्थी मित्रांच्यासाठी शेअर करा आणि गणितासाठी शिष्यवृत्तीची तयारी सर्वांनी जय्यत करावी आणि शिष्यवृत्ती आपल्याला मिळावी या हेतूनं आपण अभ्यासामध्ये सतर्क राहावे. धन्यवाद.